मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये जसं मंजू आहे, ती मंजू त्या एका नदी तीरावर आलेली असते आणि तिथे एकटीच बसलेली असते. तेवढ्यात ती सत्या येतो आणि म्हणतो, "वाघमारे मॅडम काय करताय तुम्ही इथे?" तर मंजू म्हणते, "काही नाही रे सत्या." "काय रे तू इकडे?" तर आता सत्या म्हणतो की "हो मग." तर आता सत्या आणि मंजू बोलत असतात. मंजू म्हणते, "सत्या काय चाललंय तुझं?" आणि "काय रे बरं झालं तुझ्यामुळे ते शक्य झालं, त्या बाळाला जन्म देऊ शकलो आपण." असं म्हणत असतात. आणि आता जी मंजू आहे ती म्हणते, "सत्या मी तुझ्यासाठी काहीतरी सरप्राईज आणलं आहे." सत्या म्हणतो, "काय आहे?" तर आता मंजू लगेच म्हणते की जर्किंग धर. तर आता लगेच सत्या जर्किंग. सत्या म्हणतो, "वाव माझ्यासाठी आणलंय, थांब मी चेंज करून बघतो लगेच." आणि तिकडे जातो एका साईडला आणि तो चेंज करून येतो. आणि तो म्हणतो की "वाघमारे खरंच खूप भारी आहे, कुणी आणलं, तुम्ही आणलं का?" तर ती म्हणते की "नाही आईन त्यांनी आणलं." तर आता मंजूला विचारतो की "काय हो तू वाघमारे, तुम्ही सांगितलं होतं आणायला की आईन त्यांनीच आणलं?" तर ती म्हणते की "आईन त्यांनीच आणलं." तरीच सत्या म्हणतो, "तरीच मी म्हटलं मला एवढे 2 जर्किंग घातले तरी थंडी कशी वाजते? तुमच्या प्रेमाची ऊब नाही ना त्याच्यामुळे मला थंडी वाजते." तर आता मंजू म्हणते, "तसं काही नाही हां सत्या." आणि मंजू सत्याकडे बघतच राहते. सत्या म्हणतो, "केवढं भारी दिसतोय मी ह्या जर्किनमध्ये." असं म्हणतो. तर आता जी मंजू आहे, सत्या म्हणतो की "वाघमारे माझे फोटो काढताल का हो तुम्ही इथे? माझे फोटोशूट करा ना, खूप मस्त वातावरण इथे." मंजू म्हणते, "इथे?" तर सत्या म्हणतो की "हो, चला आता इथे काढूयात." तर आता लगेच ते तिथे फोटो काढायला येतात. ते म्हणतात, "किती मस्त लोकेशन आहे ना इथे." तर आता ते दोघं जी मंजू आहे ती सत्याची फोटो काढत राहते आणि सत्या मंजूकडे बघत राहतो. तर आता इकडं लगेच दुसऱ्या दिवशी मंजू पोलीस स्टेशनला जाते आणि तिथं तिला फोन येतो की "दादासाहेब जेलमधून फरार झाले आहे. वाघमारे तुमचं लक्ष कुठं आहे?" तर आता मंजू जी असते ती म्हणते, "काय तात्यासाहेब जेलमधून पळून गेले?" आणि मंजू तर खूप घाबरून जाते. ती म्हणते की "आता काय करायचं?" आणि इकडं जो सत्या आहे तो पण सत्या घरी येतो आणि ते बालमाला पण फोन येतो की तात्यासाहेब जेलमधून फरार झाले आहे. बालमा म्हणतो, "अरे सत्या खूप मोठा घोटाळा झाला. तात्यासाहेब जेलमधून पळून गेला आहे. आता काय करायचं?" मम्मी साहेब त्या सगळ्यात येत असतात. तर बघूया आता पुढील भागामध्ये काय घडतं. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.